जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, यावर्षी 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक जबरदस्त आणि उपयोगी अशी मोठी संधी आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली महाज्योती टॅबलेट योजना आता विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट दिला जाणार आहे आणि त्याचबरोबर दररोज अभ्यासासाठी 6 GB इंटरनेट सुद्धा उपलब्ध करून दिलं आहे, जे खास करून MHCET आणि नीट, JEE यासारख्या परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. त्यामुळे वेळ न घालवता तुम्ही सुद्धा लवकरात लवकर हे फॉर्म भरून घ्या. पण काही विद्यार्थ्यांना अजून असा प्रश्न पडला असेल की त्यांचा 10वीचा निकाल अजून आलेला नाहीये, पण जेव्हा त्यांचा निकाल येईल त्यानंतर त्यांनी सुद्धा लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही असा प्रश्न आहे की योजना नेमकी कोणासाठी आहे, कोण अर्ज करू शकतो, पात्रता काय आहे आणि कोणती कागदपत्रे लागणार आहे, आरक्षण कशा प्रकारे आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेमध्ये समजून घेणार आहोत. ही सर्व माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटीशी माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात पहिला आपण या योजनेचा तपशील पाहूया. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत JEE, नीट, MHCET बॅच 2026-28च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्याकरिता विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत मोफत ऑनलाईन प्रशिक्षण व टॅब देण्यात येणार आहे. मित्रांनो, आता आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी असणारी पात्रता पाहूया. सगळ्यात पहिलं म्हणजे विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. दुसरं, विद्यार्थी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा. तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनियर उत्पन्न गटातील असावा. तिसरा आहे, सन 2026मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची आता 2026मध्ये 10वी झालेली आहे ते या योजनेसाठी पात्र आहेत. चौथा आहे, ज्या विद्यार्थ्याची 10वी पूर्ण झालेली आहे आणि तो पुढील शिक्षणासाठी विज्ञान शाखा घेत आहे. पाचवं, विद्यार्थ्यांची निवड ही त्यांच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. पहिला आहे आधार कार्ड. आधार कार्डचा तुम्हाला दोन्ही साईडचा फोटो लागणार आहे. दुसरा आहे रहिवासी दाखला म्हणजेच डोमसाईल सर्टिफिकेट. तिसरा आहे जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट. चौथा आहे वैध असणारा नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. पाचवा आहे तुमच्या इयत्ता 10वीची गुणपत्रिका. सहावा आहे जर तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांग असल्याचा दाखला. सातवा आहे जर तुम्ही अनाथ असाल तर अनाथ असल्याचा दाखला. मित्रांनो, आता आपण पाहूया अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे. पहिलं तुम्हाला महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरती जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर JEE, नीट, MHCET बॅच 2026-28 ट्रेनिंग यावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल
आणि त्यानंतर तुम्हाला अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडायचे आहेत. जर तुम्हाला पाहायचा असेल अर्ज कसा करायचा तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, मी त्यावरती पण जरूर व्हिडिओ बनवेल. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत या योजनेअंतर्गत सामाजिक प्रवर्गांसाठी किती टक्केवारी आरक्षण दिलेलं आहे. पहिला आहे इतर मागासवर्ग म्हणजेच OBC यांच्यासाठी 49% आहे. दुसरा आहे विमुक्त जाती VJA यांच्यासाठी 10% आहे. तिसरा आहे भटक्या जमाती B म्हणजेच NTB यांच्यासाठी 8% आहे. चौथा आहे भटक्या जमाती क NTC यांच्यासाठी 11% आहे. पाचवा आहे भटक्या जमाती ड म्हणजेच NTD यांच्यासाठी 6% आहे. आणि शेवटचं आहे 6वं विशेष मागासवर्गीय म्हणजेच SBC यांच्यासाठी 6% आहे. आणि असं एकूण पाहता 100% झालेले आहेत. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता कसं समांतर आरक्षण दिलेलं आहे. पहिलंच तुम्ही पाहू शकता इथे आहे महिलांसाठी 30% जागा आरक्षित ठेवलेल्या आहेत. दुसरं आहे दिव्यांगांसाठी 4% जागा आरक्षित आहेत. आणि शेवटचं आहे अनाथांसाठी 1% जागा आरक्षित ठेवलेल्या आहेत. मित्रांनो, आता आपण काही या योजनेच्या अंतर्गत असणाऱ्या अटी व शर्ती पाहूया. पहिला आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मे 2026 असणार आहे, म्हणूनच आपल्याला त्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण भरून घ्यायचे आहेत. दुसरं आहे पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही आहे, म्हणून तुम्हाला अर्ज साईडवरती जाऊनच भरायचा आहे. तिसरं आहे जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धत बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे संस्थापिक संचालन महाज्योती यांचे राहणार आहेत. चौथा आहे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% पाहिजेत व शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 70% गुण असायला हवेत आणि हे अनिवार्य आहे. पाचवा आहे सदर प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात इयत्ता 11वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचा पुरावा व बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक राहणार आहे. म्हणजे इथे सांगितलं आहे जे विद्यार्थी भविष्यामध्ये सायन्स साईडला ॲडमिशन घेणार आहेत त्यांना त्या गोष्टीचा पुरावा म्हणून बोनाफाईड सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे. जे विद्यार्थी कागदपत्रे सादर करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल, म्हणून तुम्हाला पुरावा सादर करायचा आहे. 6वं आहे कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल, म्हणूनच तुम्हाला तुमची सर्व माहिती खरी भरायची आहे. 7वं आहे अर्ज भरताना कोणतीही प्रकारची अडचण तुम्हाला आढळल्यास तुम्ही महाज्योतीच्या कॉल सेंटरवरती संपर्क करू शकता. इथे तुम्हाला त्यांचा संपर्क क्रमांकसुद्धा दिलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महाज्योती टॅबलेट योजना ही 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक खूप मोठी आणि फायदेशीर संधी आहे. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर अजिबात वेळ न घालवता लवकरात लवकर अर्ज भरून घ्या. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल की अर्ज कसा भरायचा त्यासाठी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.